आजपासून नागपूरच्या संविधान चौकामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण सुरू होत आहे। भाजपचे आमदार आणि ओबीसी नेते परिणय फुके आपल्यासोबत आहे। तुम्ही त्या साखळी उपोषणामध्ये जाणार आहात का, हा एक पहिला प्रश्न। निश्चितच त्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून संपूर्ण ओबीसी समाजाचं एक उपोषण आजपासून सुरू होत आहे। मी तिथे निश्चितच जाणार आणि सगळ्या ओबीसींना तिथे जाऊन मी आश्वस्त करणार आहे की कुठेही जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षणामध्ये ओबीसीच्या कॅटेगरीमध्ये समाविष्ट करून घेणार नाही आणि ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही। सरकारचे प्रतिनिधी म्हणून जाणार की ओबीसी नेते म्हणून जाणार? बघा, मागच्या वेळेस ज्यावेळेस जरांगे पाटलांचं आंदोलन फार मोठं झालं होतं, त्यानंतर ओबीसी समाजाने फार मोठं संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये आंदोलन केलं होतं आणि एक मोठं आंदोलन नागपूरमध्ये थोडंसं आंदोलन चिघळलं होतं। त्यावेळेस मीच सरकार आणि ओबीसी संघटना सगळ्याच ओबीसी संघटनेची मध्यस्थी केली होती आणि आमची सह्याद्री अतिथीगृह मुंबई इथे ओबीसी शिष्टमंडळाचे आणि सरकारची एक बैठक झाली होती। त्यात सगळेच सरकारचे प्रतिनिधी होते, सर्वच ओबीसी संघटनेचे प्रतिनिधी होते आणि त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब, माननीय अजितदादा आणि सर्वच मंत्रिमंडळातले अनेक मंत्री तिथे उपस्थित होते आणि त्यावेळेस या सगळ्या लोकांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की कुठेही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला, ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही आणि आजही ते त्या शब्दाला कायम आहे। हेच सांगण्याकरता मी आज त्या साखळी उपोषणाच्या ठिकाणी जाणार आहे। तायवाडे सरांचं असं म्हणणं आहे की त्यांना लेखी आश्वासन पाहिजे, तेव्हा लेखी दिलं होतं की तेव्हा मौखिक होतं? नाही, दोन्ही याच्यात स्वतः सर्वच नेते बोलले होते। त्यावेळेस फडणवीस साहेब होते, शिंदे साहेब होते, अजितदादा, त्यांनी सगळ्यांनी वैयक्तिक याच्यात सांगितलं होतं की आम्ही ते हे करणार, आम्ही कुठेही ओबीसी आरक्षण धक्का लागू देणार नाही। आजही ते सगळे सरकार आणि आजही सर्वच नेते आजही त्या याला ठाम आहेत की ओबीसी आरक्षण धक्का लागणार नाही। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा दबाव बघता कुठेतरी आता लेखी आश्वासनाची मागणी होत आहे ओबीसी समाजाकडनं? नाही, बघा, मला असं वाटतं की लेखी आश्वासन वाटलं तर देऊ, पण मला असं वाटतं की हा संविधानिक विषय आहे आणि याच्यात कोणीही म्हणजे कोणतीही सरकार आली, चाहे ते फडणवीस साहेबांची सरकार हो, शिंदे साहेबांची सरकार हो, इतर कोणाची सरकार हो, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, संविधानाच्या बाहेर कोणीच वागू शकत नाही, कोणीच कोणता निर्णय घेऊ शकत नाही आणि म्हणून जरांगे पाटलांची जी मागणी आहे ती असंविधानिक आहे। म्हणून मला असं वाटतं की ओबीसी आरक्षणाला कुठे धक्का लागणार नाही। मला वाटतं थोडंसं जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे ओबीसी समाजामध्ये थोडीशी हलचल आहे, थोडंसं एक भीतीचं वातावरण आहे, पण मला या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला सांगायचं आहे की ओबीसी समाजाला जे आरक्षण मिळालं आहे संविधानामुळे मिळालेलं आहे आणि म्हणून तुम्ही कोणीही घाबरायची काही कारण नाही आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही। मनोज जरांगे यांना 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी दिली, आज दुसरा दिवस आहे आणि त्यांनी परत एकदा गर्जना केली की मराठा समाजाचं आरक्षण घेतल्याशिवाय आता इथनं हलणार नाही। मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांनी पहिले संविधानाचा अभ्यास करून घेतला पाहिजे, संविधानाच्या काय तरतुदी आहेत ते समजून घेतल्या पाहिजे। आरक्षण देताना काय काय गोष्टी, काय काय बाबींचा त्यावेळेस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला होता, कोणत्या कोणत्या जातींना आरक्षण मिळालं पाहिजे, कोणत्या जातींना आरक्षण नाही मिळालं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्यावेळेस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून त्या संविधान सभेने ते अभ्यास करून तो संविधानाची रचना केली होती आणि सगळ्या जातींना ओबीसीचं आरक्षण, ओबीसी प्रवर्गात असणं, अनुसूचित जातीमध्ये असणं, अनुसूचित जमातीमध्ये असणं, या सगळ्यांना जातींना त्यांचं समाविष्ट केलं होतं आणि निश्चितच मला असं वाटतं की ज्याप्रमाणे आज जरांगे पाटील जी आर्थिक निकषावर आरक्षण मागतात आहे तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे। आणि दुसरं की फडणवीस साहेबांनी तसंही या सगळ्या मराठा समाजाला EWSमध्ये आरक्षण दिलेलं आहे आणि 10% आरक्षण आधी मराठा समाजाला मिळालेलं आहे। सरकारकडे काय पर्याय आता, तोडगा कसा काढन? नाही, तोडगा हाच आहे की EWSमध्ये जे आरक्षण दिलेलं आहे तेच आरक्षण मला असं वाटतं जास्त फायद्याचं मराठा समाजासाठी आणि मराठा समाजाच्या युवकांसाठी आहे। आज 20% मराठा समाजाला जर 10% आरक्षण जर मिळालं तर हा फार मोठा विजय त्यांचा, तसंही त्यांचा विजय झालेला आहे, एक फार मोठा त्यांना न्याय या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि ओबीसीमध्ये पहिले 350 जाती आहेत या आणि आरक्षणमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आमचा 19%च्या वर आरक्षण नाही आहे, तर 19% आरक्षणमध्ये 350 जातीमध्ये आणखीन एक 351वी जात जर समाविष्ट झाली
तर मला असं वाटतं मराठा समाजाला काही न्याय मिळणार नाही. 350मध्येच 351 जाती होणार. मला असं वाटतं मराठा समाजाला आधीच EWSमध्ये आरक्षण मिळालेलं आहे, त्यांनी त्याचा फायदा जास्त घेतला पाहिजे. तर आपण बघू शकतो की हे होते भाजपचे आमदार आणि ओबीसी नेते परिणय फुके. कॅमेरामॅन अतुल येडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.